रेल्वे स्थानकावर पत्नीला आणायला गेलेल्या तासगावातील तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. चौघांनी मिळून या तरुणावर तलवार आणि चाकूने वार करत गंभीर जखमी केला आहे. सदरची घटना ही रविवारी दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी मयूर संतोष माने वय वर्ष 20 राहणार तासगाव याने तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. तासगाव पोलिसांनी हा गुन्हा चांगलीच घडल्याने विश्रामबाग पोलिसांकडे तपासासाठी पाठवला आहे. या प्रकरणी चौघा अज्ञातांवर गुन्हा दाखल झालेला असून घटनेनं खळबळ उडाली आहे. आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जखमी मयूर माने आपल्या कुटुंबियांसह तासगाव शहरातील खाटी गल्ली येथे राहतो. मयूर याच्या पत्नीची मैत्रीण साक्षी रसाळ हिने मयूर याला फोन करून त्याची पत्नी मनीषा ही सांगली रेल्वे स्थानक येथे येणार आहे असे सांगितले. यावेळी पत्नीला घेण्यासाठी मयूर हा रविवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या अज्ञात चौघांनी त्याला दारू पिण्यासाठी घेऊन गेले. यावेळी त्याच्यावर चाकूने आणि तलवारीने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मयूर माने हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्याने तासगाव पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान सदरचा गुन्हा हा सांगलीत घडल्याने पुढील तपासासाठी हा विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.